महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा एक उत्कंठावर्धक अध्याय सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता परत एकदा आज कोल्हापूर इथं बोलत असताना शरद पवार असं म्हणाले की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीआधी ठरवण्याची आवश्यकता नाही. निकाल आल्यानंतर ज्याचे जास्त आमदार येतील त्याच्या दाव्याबाबतही ते बोलले. शिवाय एकत्र बसून ठरवू असंही ते बोललेले आहेत. यामध्ये मागोवा घेतला असता आपल्या एक लक्षात येतं की शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे सातत्यानं आग्रही आहेत की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे. यापूर्वी ते बोलले आणि त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की उमेदवार जाहीर होत नाही, नाव जाहीर होत नाही, तेव्हा ते षण्मुखानंद हॉल इथं त्यांचा जो मेळावा झाला त्या ठिकाणी ते असं म्हणाले की मुख्यमंत्रीपदाचं नाव तुम्ही ठरवा, तुम्ही जाहीर करा, मी त्याला पाठिंबा देतो. त्याबद्दलही त्या दिवशी कोणीही वाच्यता केलेली नाही. याचा अर्थ असा की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघंही मुख्यमंत्रीपदाबाबत बोलायला तयार नाहीत. मागे उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते. दिल्लीला त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा लोकसभेतले विरोधी पक्षनेतेला राहुल गांधी किंवा ते सोनिया गांधींनाही भेटलेले आहेत. तिथेही त्यांची चर्चा झाली प्रदीर्घ. काँग्रेस काही या विषयावर बोलायला तयार नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून बोलताना शरद पवार असं म्हणाले की आमच्या पक्षातून कोणीही मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नाही. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्यापुरता तरी हा प्रश्न संपुष्टात आणलेला आहे. पण तरीही शिवसेनेचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना अजूनही वाटतं की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 नंतर अतिशय नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. म्हणजे 1978 साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा एक सरकार एक बंड होऊन स्थापन झालं होतं, ती महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात उत्कंठावर्धक अशी राजकीय खेळी होती. त्यानंतर छगन भुजबळ 1991 साली जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, ती त्याच्यानंतरची दुसरी एक अत्यंत उत्कंठावर्धक खेळी होती की ज्याच्यामध्ये खूप नाट्य असं दडलं होतं. आमदारांची पळवापळवी, त्यांचं लपणं, स्वतः छगन भुजबळ यांनी भूमिगत होणं, हे सगळं हे दोन परमोच्च बिंदू होते महाराष्ट्राच्या राजकारणातले. बाकी छोटे मोठे पक्षांतरं, पक्षाच्या काही आमदारांनी वेगळा गट स्थापन करणं, दुसऱ्या पक्षात प्रवेश करणं, हे अधूनमधून घडत असतं आणि ते त्याप्रमाणे घडलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. त्यात काही फार मोठं उत्कंठावर्धक असं नाट्य सामावलेलं नव्हतं. पण या सर्वांवर कडी करणाऱ्या घटना ह्या 2019 नंतर घडत आलेल्या आहेत. 2019ला निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र चूल मांडणं, त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणं, ही प्रचंड अशी वेगळी खेळी होती महाराष्ट्राच्या राजकारणातली. ते मुख्यमंत्रीपदी जून 2022पर्यंत राहिले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. हे विशेष आहे की 2019ला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करत असताना निवडणुकीच्या आधी असं काही ठरलेलं नव्हतं. निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने लढवली होती. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर मात्र मुख्यमंत्रीपदाच्या आश्वासनाचं काय झालं असं विचारत उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आम्ही असं काही वचन दिलंच नव्हतं असं सांगत भाजपाने आपलं पाऊल मागे घेतलं. त्यानंतर काय घडलं हे सर्वांना माहिती आहे. मग त्याच्यामध्ये एक पहाटेचं सरकारही येऊन गेलं 72 तासांचं. त्यानंतर उद्धव ठाकरे ठरले मुख्यमंत्री म्हणून. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नेता म्हणून निवडण्यात आलं होतं आणि ती एक राजकीय खेळी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती अभेद्य राहणं हे त्यांच्यासाठी सुद्धा थोडंसं राजकीयदृष्ट्या जोखमीचं होतं. राजकारणामध्ये अशा खेळ्या खेळल्या जातात. कोण कुणाशी संघ करावा, कोण कुणासोबत जावं, हा मतदारांशी द्रोह आहे असं काही लोकांना वाटतं. पण एकदा का निवडणूक संपली की आम्ही निर्णय घ्यायला मोकळे आहोत अशी राजकीय पक्षांची भूमिका असते. त्यामुळं कोण कुणासोबत काय निर्णय घेतो हे याच्यावर टीका करण्याची तशी नैतिक म्हणजे नैतिक बंधन आहे की टीका तुम्ही करता कामा नये. म्हणजे टीका तुम्ही करू शकता असं कुठल्याच पक्षाला नैतिक बंधन लागू नाही. कारण भाजपने पहाटेचं सरकार स्थापन करून एक वेगळीच खेळी खेळली होती. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन वेगळीच खेळी खेळली होती. असा कुठला पक्ष आहे की जो नैतिकता ह्या मुद्द्यावर असं ठामपणे म्हणू शकतो की असं करणं चुकीचं आहे, हे राजकारणामध्ये असं होऊच शकत नाही, मतदारांशी प्रतारणा होऊच शकत नाही, असा कुठलाही प्रमुख पक्ष आता शिल्लक नाही. अगदी मनसेसुद्धा शिल्लक नाही. त्यामुळं आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण ठरवायचा याच्यावरनं जी खेळी सुरू आहे त्यामध्ये शिवसेनेची सरशी होण्याची शक्यता
वरचीवर आता मावळत चाललेली आहे. एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा असा सूर दिसतोय की निवडणूक संपल्यानंतर, निकाल आल्यानंतर आपण ठरवूया, आणि त्यामुळे शिवसेनेमधली थोडीशी अस्वस्थता वाढत चालली आहे. ही का असेल अस्वस्थता? ह्या अस्वस्थतेचं कारण कदाचित असंही असू शकतं की शिवसेनेला असं वाटत असेल की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून आपण उद्धव ठाकरे यांचं नाव जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये त्यांच्याविषयी एक सहानुभूती असलेला एक मोठा वर्ग आहे की ज्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला, त्यांचा पक्ष फुटणं हे चुकीचं होतं, तसा पक्ष फोडला जाऊ शकत नाही, हे चुकीचं होतं. शिवाय त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काही फार वाईट काम केलं नव्हतं असं मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. पण ते मुख्यमंत्री म्हणून घरात बसत होते अशी टीका त्यांच्यावर त्यांचे विरोधक करतात, विशेषतः सरकारमधले लोक आत्ताचे. पण ते घरी बसून काम करत होते का बाहेरून काम करत होते याच्याशी सामान्य जनतेला फारसं देणं घेणं आहे असं काही दिसून आलेलं नाही. कारण तसं असतं तर त्याचं प्रतिबिंब लोकसभेच्या निकालातसुद्धा पडलं असतं. ती निवडणूक अशी काही एकतर्फी मोदी हवेत की नकोत या मुद्द्यावर नाही झालेली. ती निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष राजकारणात असावा की नाही या मुद्द्यावर पण झालेली आहे. हे कसं नाकारता येईल? त्यामुळं उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून कसे होते हे सामान्य जनतेलाच ठरवण्याचा अधिकार आहे असंच जणू त्या निकालातून दिसून आलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांना असं वाटतं आहे की मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलं तर मला जो पक्ष माझा सावरायचा आहे, माझा पक्ष ज्या पद्धतीने फोडला गेला, त्या पक्षाला मान्यता ज्या पद्धतीने दिली गेली ती चुकीची होती हे मला जनतेकडे जाऊन सिद्ध करायचं, आणि त्यासाठी मला मुख्यमंत्रीपद उमेदवार जाहीर केल्यानंतर मला पक्ष म्हणून जनतेसमोर सामोरं जाताना एक वेगळा आत्मविश्वास येईल. पण दुसरी बाजू अशी आहे की काँग्रेसला असं वाटतं की आम्ही एकच खासदार होता आमचा 2019मध्ये निवडून आलेला, आम्ही आता 13 आहोत, महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला पण स्वीकारलेलं आहे, त्यामुळं आमचंही काही आहे की नाही, त्यामुळं आमचा जनाधार वाढलेला आहे, त्यामुळं आमचा जो से आहे, आमचा जो अधिकार आहे तो आत्ताच कसा काय आम्ही गमावायचा मुख्यमंत्रीपद जाहीर करून. त्यामुळं काँग्रेस 2 पावलं मागं हटते आणि काँग्रेसचे सगळे निर्णय हे काँग्रेस वरिष्ठ पातळीवर घेतले जातात, हायकमांडच्या लेवलला घेतले जातात, आणि ते दिल्लीमध्ये त्यांचं हायकमांड असतं. शरद पवारांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ते आपली खेळी राजकारणाची शेवटपर्यंत कळू देत नाहीत. ते त्यांच्या पक्षामध्ये सर्वोच्च निर्णय घेणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं त्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या पक्षामध्ये कोणी नेता विरोधात विधानही करत नाही. त्यामुळे त्यांनी बिनधास्त सांगून टाकलं की आमच्या पक्षात कोणीच मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नाही. म्हणजे त्यांचा अजेंडा ठरलेला आहे की आपला पक्ष ज्या पद्धतीने फुटला, पुतण्या ज्या पद्धतीने आमदार घेऊन समोर गेला आणि परत मंत्रिमंडळात सामील झाला, त्यांना दाखवून द्यायचं की माझ्या पक्षाला जनाधार आहे आणि मला जनाधार आहे, आणि त्याचं प्रतिबिंब हे लोकसभेत उमटलंच की त्यांनी 10 जागा लढवल्या आणि त्यापैकी त्यांचे 8 खासदार निवडून आले. हा अतिशय उत्तम असा स्ट्राईक रेट म्हणाला जातो राजकारणामध्ये. तर त्यांनाही असं वाटतं की मला जर माझा पक्ष मजबूत करायचा असेल तर माझे अधिकाधिक उमेदवार मला निवडून आणायचे असतील तर आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आता कशाला जाहीर करायचा, तो करत असताना तो करण्याच्या ऐवजी आमचा पक्ष आम्ही मजबूत करू. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं हे धोरण आहे की पक्ष मजबूत करा, अधिकाधिक आमदार निवडून आणा, मग ठरवूया आपण मुख्यमंत्री कोण करायचा. कारण मुख्यमंत्रीपद ठरलं, आपल्याकडे कसं आहे की मुख्यमंत्रीपद हे सर्वशक्तिमान असं पद आहे. या पदाला खूप मोठे अधिकार आहेत. या पदावरची व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे देशातली सगळ्याच राज्यांमध्ये मुख्यमंत्री तेवढा महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रसुद्धा हा मुख्यमंत्री जसं पाहिजे तसे चालवू शकतात, एवढं ते ताकदवान पद आहे. त्यामुळं आत्ताच उमेदवार कशाला जाहीर करायचा, त्यावेळी ठरवून हे सगळे पक्ष एकत्र येऊन ठरवतील की कोण किती मंत्री, समजा यांना यश मिळालं तरची गोष्ट करतोय आपण, की कोणाला किती मंत्रिपदं मिळतील, सत्तेची कोणकोणती पदं असतात त्यापैकी किती कोणाला मिळतील, कुठल्या पदावर कोण बसेल, आणि मग आपण ठरवूया की मुख्यमंत्री म्हणून एकदा नेता निवडला की कशी भूमिका असली पाहिजे राजकीय. ही अतिशय राजकारणामधली चाणाक्ष अशी खेळी असते आणि ती काही नवीन पण नाही आहे. परंतु शिवसेना अधीर झाली आहे, अस्वस्थ आहे. त्यांना असं वाटतं की निकालही लवकर लागत नाहीत, कुठले आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत. तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर झाला तर जनतेसमोर जात असताना आपण एका वेगळ्या आत्मविश्वासानं सामोरं जाऊ. परंतु ते यश ते काही त्यांच्या आत्ता तरी समोर अनुकूल असं घडताना दिसत नाही. त्यामुळे उत्कंठा वाढत चाललेली आहे. आणि आज शरद पवारांच्या या पुनरुच्चारामुळं असंच दिसतंय की निवडणूक पार पडेपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आलेली आहे. आता एकच याच्यातून मेसेज जातो की आपापले पक्ष मजबूत करा, जनतेसमोर जा, लढा आणि अधिकाधिक आमदार निवडून आणा
आणि मग एकत्रित बसून पुढं राज्यकारभार कसा चालवायचा याचे निर्णय घ्या, हाच त्याच्यातून आत्ता सध्या तरी निघणारा अर्थ आहे.